अतिघाई संकटात नेई असं म्हणतात ते काही उगाच नाही। आता बघा ना, कुठेही जायचं असलं आणि कितीही घाई असली तरी जीव धोक्यात घालून वेळेवर पोहोचण्यापेक्षा जास्त तुमचा जीव महत्त्वाचा असतो आणि अनेकदा ही घाई जीवावरही बेतते। ही दृश्य आहेत जम्मू काश्मीरच्या पट्टण मधली। या रस्त्याच्या एका बाजूनं 2 कार येत आहेत आणि दुसऱ्या बाजूनं एक रिक्षा येते। समोरून येणारी कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करते आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक देते। या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं। आपल्याला असलेल्या घाईत दुसऱ्याला पण फरफटत नेण्याचा प्रकार या दृश्यांमध्ये दिसतोय। हे दृश्य पाहता नक्की कार रेसिंग सुरू आहे का असा प्रश्न पडेल, मात्र तसं नाहीये। राजस्थानच्या जोधपूर जैसलमेर महामार्गावर 2 वाहनांचा भीषण अपघात झालाय। एका काळ्या रंगाच्या कारनं दुसऱ्या भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाला धडक दिली। दोन्ही वाहनांचा वेग इतका होता की धडकेनंतरही या दोन्ही गाड्या थांबल्या नाहीत। धडकेनंतर गाडी एका बाजूला कलटली आणि तशीच 20 फूट लांब फरफटत गेली। पुढे जाऊन तर या दोन्ही गाड्यांनी तिसऱ्याच कारला धडक दिली। दोघांमध्ये तिसऱ्याचे हाल कसे होऊ शकतात हे या शेवटच्या दृश्यांमधून दिसतंय। लगीन सराई म्हटली की घाई गडबड तर होणारच, पण ही लगीन घाई दुसऱ्याच्या जीवावर बेतेपर्यंत नसावी। ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधली। रायबरेली परिसरातील रोडवर ही हिट अँड रनची घटना घडली। या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गाड्यांची ये-जा सुरू होती। रस्त्याच्या एका बाजूला दुचाकी थांबली होती। या दुचाकीवर दोघे जण बसले होते। दुचाकी सुरू करून पुढे ते जाणारच तितक्यात समोरच्या बाजूनं भरधाव येणाऱ्या नवविवाहित जोडप्याच्या कारनं या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात कारनं दुचाकीवरील दोघांना उडवलं असून त्यातील एक जण गंभीर जखमी। गुन्हेगार कितीही हुशार असला, कितीही मुजोरपणाने गुन्हे करत असला तरी कायद्याचा फास आवळू लागला की त्याची बोबडी वळते आणि तो पळण्याचा प्रयत्न करतो। असाच अयशस्वी प्रयत्न एका गुन्हेगारानं नागपूरच्या मानकपुरात केलाय। बडतर्फ पोलिसाच्या घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची टीप पोलिसांना लागली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला तेव्हा या काळ्या धंद्याची दलाली खाणारा आरोपी सुद्धा त्या ठिकाणी होता। अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं गॅलरीतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र फिल्डिंग लावून उभ्या असलेल्या पोलिसांच्या जाळ्यात तो अडकलाच। हे दृश्य पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल अशी ही दृश्य आहेत। दुचाकी स्वाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना ही बस अतिशय वाईट पद्धतीनं उलटली। काळजाला घाम फोडणारी अशी ही दृश्य आहेत। लातूरच्या नांदगाव पाटी जवळची ही दृश्य। दुचाकी स्वाराला वाचवताना या बसनं आपली रस्त्याची बाजू सोडत दुसऱ्या बाजूला ही बस शिरली आणि यावेळी जवळपास 50 फूट ही बस फरफटत गेली। यामध्ये बसच्या काचाही क्षणात गाडीपासून वेगळ्या झाल्या। हा अपघात इतका भीषण आहे। या भीषण अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे, तर यावेळी बसमध्ये 42 प्रवासी प्रवास करत होते अशी ही माहिती आहे। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे प्रवास करताना आपण काळजी घ्यायलाच हवी, पण आपला एक निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर उठेल याची ही दक्षता घ्यायला हवी। कॅटवॉक, इव्हनिंग वॉक, मॉर्निंग वॉक, कॅलरी बर्निंग वॉक असे वॉकचे सगळे प्रकार सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकलेच असतील, पण कधी रानगवा वॉक ऐकलाय का? नसेल ऐकला मग हा व्हिडिओ बघा। महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत भल्या पहाटे एका रानगव्यानं रपेट मारली। नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामधून मुख्य बाजारपेठ मार्गे हा रानगवा नैसर्गिक अधिवासात निघून गेलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। अगदी लचकत मुरडत या गव्यानं शांततेत आपली सैर पूर्ण केली। माणसांचा वॉक हा नेहमीच पाहता येतो, आता या द रानगवा वॉकची ही गंमत पहा। सध्या चोरीच्या घटना वाढतायत।